मीनाक्षी गणेश कौटकर, मी पारनेरमधून बोलते. बोला. माझी समस्या आहे की मोबाईलवर फॉर्म ऑनलाईन होत नाही, रेंजचा प्रॉब्लेम असतो. ॲप 11 नंतर चालतो, सकाळी पहाटे चालतो, तर OTP घेण्यास आम्हाला जमत नाही. ताई, त्याच्यामध्ये काय झालंय, सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळे ते ऑनलाईन कधी कधी थोडं स्लो चालतंय. आता साधारण 5 ते 7 लाख फॉर्म ऑनलाईनवर दररोज होत आहेत. आता जसं जसं पुढं जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तसं तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहेत. आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय. तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची नोंद मी घेतलेली आहे. मी उद्या मुंबईमध्ये आहे, त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली, त्यांच्याशी चर्चा करून मी मार्ग काढतो. हा बोल बाई. इकडे माईक द्या प्लीज. उजव्या हाताला एकच माईक आहे का? नाही, इकडे पण एक माईक आहे ना. मग दोन असं का करतोय? दोन्हीकडे माईक ठेवा प्लीज. दोन्हीकडे 2 ठेवा. हा बोला. नमस्कार. नमस्कार. अजित दादा, पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप मिशन महाराष्ट्र जरा बाजूला. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. माझं नाव ऐश्वर्या योगेश बेलोटे. मी पारनेर तालुक्यात देवी भोरे गावात CRP उमेद अभियानातर्फे काम करते. तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये, त्यांचं BPL म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे, पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोनवरती गाडी घेतलेली आहे 4 व्हीलर. तर ते विचारतात आम्हाला, तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं आहे, पण आमच्याकडे गाडी आहे. तर मग गाडी कुणी घेतली? गाडी कुणी? घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी. मिस्टर आणि सासरे काय करतात? त्यांना उत्पन्नाचं साधन काय? आपलं मजुरीच, मोलमजुरीच. हो. आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी? म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना, ते साचूनच गाडी घेतली. आणि हे करताना घर वगैरे असं किंवा दागिने असे गहाण ठेवून त्यांनी हे घेतले, लोन काढले. नाही, तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळं आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे. त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले, 60चं वय 65 केलं, आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं, सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून, तुम्हाला सोपं स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो, ह्याची नोंद विकास पाटील घ्या. आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू. आम्ही काढू मार्ग. धन्यवाद. द्या मागे मागे त्या ताई आहेत बघा उजव्या धन्यवाद. कक्षात. धन्यवाद. माईक पास ऑन करा प्लीज पटकन मधून. नगरला किती वाजता आहे? नगर. चला लवकर. पुढचे 1-2च प्रश्न आपण फक्त घेणार आहोत. बोला ताई. हॅलो, संगीता दगडू विश्वासराव, जवळा. मी ज्या वेळेला ऑनलाईनचे फॉर्म भरले त्यावेळेला OTP पण गेले आणि पेंडिंग पण झालं, म्हणजे ऑनलाईन झालं, पण चुकून एखादा नंबर 9 ऐवजी 2 पडतो, त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी OTP जातो, ते OTP देत नाही समोरचे. तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो, तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर. तर त्याच्यावर पर्याय? आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे, पण एकदाच झालंय ते, पण परत नाहीतर सारख्या सारख्या चुका करत बसायचं नाही, तेवढंच आम्हाला दुरुस्त करत बसावं. सारखं नाही झालं, पहिल्यांदा. म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे. पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये ना. आता संबंधित अधिकारी आहेत का कोणी इथे? अदिती, तुम्ही आहेत? ह्यांची अडचणीचं काय म्हणताय? एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला, एकदा तो एडिट होऊ शकतो, पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही. मग तो स्क्रुटनी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं, वेळ बराच झालेला होता म्हणून. एक त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचंय
आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची. अशातनं फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. बोला ताई. हॅलो ओके, अजून कोणी? दादा हां. मी हिराबाई करंजुले बोलते पाडळीवरून. तर बोला. आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता, पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला, म्हणून तो माघारी विकला आम्ही. पण ते अजून आमच्या मालकाच्या नावावर आहे. ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळं ते करता नाही आलं. मग ती मी बसन का त्याच्यात? तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर 100% बसणार. इतकं नाही आम्हाला. 1 लाख एकर 1.25 एकर वावर आहे म्हणल्यावर इतकं नाही, उत्पन्न कशाची? वावराचा काही प्रश्न ठेवला नाही. वावर किती का असं ना, उत्पन्न 2.5 लाखाच्या एवढी नाही आमची, मग उत्पन्न इतकी नाही बसत. मग ते बसणार 2.5 लाखाच्या आतमध्ये बसणार. धन्यवाद, धन्यवाद. मला असं वाटतं बारीक सारीक शंकांसाठी आपण प्रशासकीय अधिकारी आहेत. हा बोला. दादा, आमच्या सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सगळ्या अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही जी योजना आणलेली आहे. दादा, असं एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्डमधून एकाच महिलेचे होईल, एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल. एकत्रित कुटुंबामध्ये दोन नाही, एक मिनिट. एका रेशन कार्ड मध्ये एक महिला नाही, 2 एक महिला. विवाहित आणि एक अविवाहित. समजा ना, ऐका ना, 2 महिला. समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण 21 वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणंद ही 21 वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण 2 महिला आहेत, एका घरातल्या 2 महिला. हा, पण काय होतं, एकत्रित कुटुंबात 2 जावा आहेत, एका रेशन कार्डवर 2 जावांची नाव आहेत. त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण मान्य चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे. त्यावेळेस आम्ही कोणाचा फॉर्म भरायचा? त्याच्यात 2 कसं आहे ताई? नणंद नसते ना. हो, बरोबर आहे ना. शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल, त्याला अंतच लागणार नाही. आम्ही हाही विचार केला होता की बाबा 2 अपत्याच्या पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या, पण म्हणलं नको, फार चिडतील महिला. परंतु पुढं कधीतरी पुढं कोणतरी असा विचार करेल, त्याच्यावर आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा. आपलं 2 अपत्यावरच थांबायचं. तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. 2 जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं, कारण कुटुंब एक म्हणलं, नवरा बायको, त्यांची 2 मुलं, घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्यापुरतं, अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो. त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा 2 दिलेल्या आहेत. पहिले एकच होतं, तुम्हाला आठवत असेल, पहिला GR निघाला तेव्हा एकच होतं. परंतु नंतर ते काही ठिकाणी परितक्त्या असतात, काही ठिकाणी विधवा असतात, काही ठिकाणी डिवोर्स झालेल्या केसेस असतात, अशा काही गोष्टी असतात. म्हणून आता आम्ही 2 दिलेत. ओके, धन्यवाद.